अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे। मुंबईतल्या घरी सैफवर हा हल्ला झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। घरात शिरलेल्या चोरानं सैफवर चाकूने हल्ला केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालेला आहे। मुंबईतल्या त्याच्या घरी चाकूने त्याच्यावर हल्ला झालेला आहे। घरामध्ये शिरलेल्या चोराकडून चाकूने हल्ला झालेला आहे। नेमकी किती वाजता ही घटना घडली आणि या संदर्भातला अधिकचा तपशील नेमका काय आहे तो अद्याप समजलेला नाहीये। मात्र मुंबईतल्या राहत्या घरी सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, काय नेमके अपडेट्स आहेत या संदर्भातले? सैफ अली खान हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे। त्याच्या घरी काल रात्री उशिरा म्हणजे मध्यरात्रीनंतर एक चोर शिरला होता आणि या चोराने त्याच्यावर चाकू हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे। रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। वांद्रे येथे सैफ अली खान जिथे राहतो तिथे त्याच्या घरी हा चोर शिरला होता आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली। त्यानंतर हल्ला झाल्यानंतर सैफ अली खानने आरडाओरडा केल्याची माहिती समोर येते आणि त्याचे नोकर चाकर जे आहेत ते जागे झाले आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु हल्ला केल्यानंतर जो हल्लेखोर चोर आहे तो सुद्धा फरार झालेला आहे। सैफ अली खानला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्याच्यावर वार करण्यात आलेले आहे, परंतु त्याची तब्येत आहे अगदी ठीक आहे अशी माहिती समोर येत आहे। वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून आता जो हल्लेखोर आहे त्याचा शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला केलेला आहे आणि तो चोर आता फरार झालेला आहे। त्याचा तपास पोलिसांकडून घेतला जातोय। मुंबईतल्या राहत्या घरी सैफ अली खानवर हा हल्ला झाला होता। मध्यरात्रीच्या सुमारास चाकू हल्ला करण्यात आला होता। अज्ञाताने हा चाकू हल्ला केला होता आणि हल्ला केल्यानंतर हा चोर फरार झालेला आहे। सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। दरम्यान वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि या प्रकरणाचा ते तपास करतायत। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। वांद्रे इथल्या राहत्या घरी त्याच्यावर चाकू हल्ला झालेला आहे। या संदर्भात आणखी माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, काही सीसीटीव्ही फुटेज वगैरे हाती लागले का? कारण अज्ञात आहे त्यामुळे त्याचा शोध आता सध्या घेतला जातोय। अद्याप सीसीटीव्ही आपल्या हाती जरी लागलेला नसला तरी रात्री पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। कारण हाय प्रोफाईल सगळी ही घटना असल्यामुळे जे पोलीस आहेत ते सुद्धा अलर्ट झालेले आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी रात्रीच दाखल झाले होते। सगळ्या दृष्टीने ही कारवाई सुरू आहे। हल्लेखोर नेमका कुठून आला होता, कशा प्रकारे आला, घरात कसा घुसला आणि बाहेर कसा पळाला, याचं सगळं सूक्ष्मपणे पोलीस जे आहे ती तपासणी करत आहेत। कदाचित पुढच्या काही तासामध्ये पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश सुद्धा येईल, परंतु नेमका हा हल्ला कशासाठी झाला, चोरीसाठी झाला होता की कुठल्या दुसऱ्या उद्देशाने झाला होता, याचा सुद्धा पोलीस आता शोध घेतल्याची माहिती समोर येत आहे। तुर्तास मात्र सैफ अली खानचे जे चाहते आहेत त्यांच्यासाठी एक जी माहिती आहे ती म्हणजे जे वार करण्यात आले होते ते अतिशय गंभीर प्रकारचे जरी नव्हते तरी त्या सैफ अली खान जो आहे त्याला लीलावती रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलेलं असलं तरी त्याच्यावर उपचार सुरू असले तरी त्याची तब्येत मात्र चांगली आहे। त्यामुळे त्याच्या चाहत्यांना कुठेही घाबरून जाण्याचं किंवा अति हे होण्याचं काम नाहीये। एकंदरीतच आता पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असल्याचं माहिती समोर येत आहे आणि पुढच्या काही तासामध्ये पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा विश्वास व्यक्त केलेला आहे। अगदी मनोज, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सैफची सध्या प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे, पण डॉक्टरांकडून काय त्या संदर्भातले अगदी अधिकचे अपडेट्स मिळालेत का? सध्या त्याच्यावर सैफ अली खान याच्यावर उपचार सुरू आहे। अद्याप डॉक्टरांकडनं फक्त उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। नेमकं किती वार झालेले आहेत, किती रक्तस्राव झालेला आहे या गोष्टी अद्याप सांगण्यात आलेल्या नाहीये आणि जे सैफचं कुटुंब आहे ते सुद्धा त्याच्यासोबत असल्याची माहिती समोर येत आहे। हाय प्रोफाईल आहे, त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा सुद्धा त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कुणालाही आतमध्ये जाऊ देण्यात येत नाहीये। त्यामुळे पुढच्या काही वेळामध्ये काही
या संदर्भात सगळी माहिती कदाचित जे हॉस्पिटल प्रशासन आहे त्यांच्याकडनं देण्यात येईल। त्याचबरोबर सैफ अली खानच्या वतीनं त्याचे मित्र परिवार असेल किंवा कोणीतरी येऊन या संदर्भातली माहिती देण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।